Good morning, my dear students. In last video, we have studied expression for a pressure exerted by a liquid at a point inside the liquid or inside the fluid. तर त्यासाठी आपण काय केलं होतं, एक इमॅजिनरी कॉलम आपण कन्सिडर केला होता, सिलेंड्रिकल कॉलम कन्सिडर केला होता आणि त्या कॉलमची डेप्थ h होती आणि बेस जो त्याचा होता तर बेसचा एरिया a इतका होता. ह्या लेवल b ला समवेअर सम पॉइंट P जर असेल, समवेअर ॲट अ पॉइंट P जर मला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते प्रेशर आपण कसं कॅल्क्युलेट करतो, प्रेशर इज इक्वल टू h इंटू डी इंटू जी. सो h इज द डेप्थ, हाईट काय आहे लिक्विड कॉलमची, डी जे लिक्विड आहे त्या लिक्विडची डेन्सिटी काय आहे आणि जी इज ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो प्रेशर कशावरती डिपेंड असतं, h वरती, डी वरती आणि जी वरती, तीन टर्म्स वरती, तीन पॅरामीटर्स वरती प्रेशर डिपेंड आहे. आणि हे प्रेशर काय आहे, इट इज प्रेशर एक्झर्टेड बाय अ लिक्विड, लिक्विडनं एक्झर्ट केलेलं प्रेशर ॲट पर्टिक्युलर पॉइंट समवेअर ॲट लेवल बी, जिथं जो बेस जो आहे त्या बेसचा एरिया ए आहे आणि डेप्थ h इतकी आहे. हे एक्सप्रेशन आपण पाहिलं होतं. ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं कंटिन्युएशनमध्ये, त्या एक्सप्रेशनच्या कंटिन्युएशनमध्ये आपण, मला जर टोटल प्रेशर P कॅल्क्युलेट करायचं असेल ॲट अ पॉइंट इन अ लिक्विड, टोटल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. टोटल प्रेशर म्हणजे मला काय म्हणायचं नेमकं, मगाशी आपण फक्त त्या बिकरमध्ये जे लिक्विड घेतलं होतं आणि त्या लिक्विडमध्ये जो आपण बेस सिलेंड्रिकल कॉलम कन्सिडर केला होता त्या कॉलमच्या एंडला किंवा डेप्थला येणारं प्रेशर कॅल्क्युलेट केलं होतं. त्या प्रेशरमध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा इफेक्ट कन्सिडर केलेला नव्हता. जर मला टोटल प्रेशर म्हणायचं असेल तर टोटल प्रेशरमध्ये मला लिक्विडमध्ये असणारं प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर या दोन्हींचा काय करावा लागेल, विचार करावा लागेल. दोन्ही सुद्धा टर्म मला ऍड कराव्या लागतील जर मला टोटल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर. सो टोटल प्रेशर मी कसं म्हणू शकतो, टोटल प्रेशर ॲट पॉइंट, सपोज मी लेवल, इथं मी दोन लेवल इंडिकेट केलं, लेवल B1 आणि लेवल B2. लेवल B1 ही डेप्थ h इतक्या हाईटला आहे आणि लेवल B2 जी आहे ही डेप्थ x, इथं जी काही डेप्थ आहे ही डेप्थ x इतकी आहे. B1 साठी डेप्थ h आहे आणि B2 साठी डेप्थ किती आहे, x आहे. आता लेवल 0 काय इंडिकेट करते, लिक्विड सरफेस जो आहे, लिक्विड सरफेस इट इंडिकेट्स लेवल 0. ॲटमॉस्फेरिक प्रेशर या लिक्विडच्या सरफेसवरती ऍक्ट होत आहे. तर जर मला टोटल प्रेशर ॲट पॉइंट म्हणायचं असेल, समवेअर ॲट डेप्थ h और समवेअर ॲट डेप्थ x जर मला म्हणायचं असेल तर ते प्रेशर मला कसं द्यावं लागेल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन द लिक्विड सरफेस, त्याला सपोज मी नोटेशन PA म्हटलं, ह्या लिक्विड सरफेस वरती ऍक्ट होणारं हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर PA प्लस प्रेशर इन द लिक्विड ॲट डेप्थ x एवढ्या डेप्थ वरती जे प्रेशर ऍक्ट होत आहे आणि ते प्रेशर कशामुळे ऍक्ट होत आहे, इट इज ड्यू टू द लिक्विड कॉलम और फ्लुइड प्रेशर अबोव द पॉइंट. म्हणजे मला जर टोटल प्रेशर म्हणायचं असेल, टोटल प्रेशरसाठी मला काय घ्यावं लागेल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस फ्लुइड प्रेशर. आणि हे फ्लुइड प्रेशर कन्सिडर करताना मला काय करावं लागेल, जो फ्लुइडचा कॉलम आहे त्या फ्लुइडच्या कॉलमची हाईट मला कन्सिडर करावी लागेल. मी हाईट h घेत आहे का हाईट x घेत आहे, मी लेवल B1 म्हणत आहे का लेवल B2 म्हणत आहे, कोणत्या लेवलला, कोणत्या डेप्थला मी प्रेशर कॅल्क्युलेट करत आहे त्याच्यानुसार मला प्रेशरची व्हॅल्यू, फ्लुइड प्रेशरची व्हॅल्यू काय होईल, चेंज होईल. सो टोटल प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इट विल बी कॉमन, प्लस फ्लुइड प्रेशर, and fluid pressure it depends upon this height, this depth h or depth x. आता टोटल प्रेशर ॲट अ डेप्थ h, जर मी ही डेप्थ h कन्सिडर केली लेवल B1 ला, तर मी फॉर्म्युला कसा म्हणू शकतो, प्रेशरचा टोटल प्रेशर इज इक्वल टू PA प्लस h इंटू D इंटू G. PA इज वॉट, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, प्लस h, तो जो काय लिक्विड कॉलम जो कन्सिडर केलेला होता त्याची हाईट h, प्लस D is what the density of the liquid and G is the acceleration due to gravity. हा प्रेशरचा फॉर्म्युला कधी, ज्यावेळी मी डेप्थ h इतकी कन्सिडर करत आहे त्यावेळी. सेकंड, टोटल प्रेशर ॲट अ डेप्थ x, जर मी
डेप्थ एक्स इतकी घेतली, डेप्थ एक्स ही डेप्थ एच पेक्षा जास्त आहे, अजून जास्त डेप्थ वरती असणारा जे काही लिक्विड आहे तिथं असणारं जर प्रेशर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते प्रेशर कसं म्हणतो मी, ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस नाउ द डेप्थ विल बी डिफरंट, एक्स इंटू डी इंटू जी. सो टोटल प्रेशर ॲट डेप्थ एक्स इज इक्वल टू पी ए ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस एक्स इंटू डी इंटू जी. सो ही दोन्ही जी काही एक्सप्रेशन आहेत दोन डिफरंट डेप्थसाठी, दोन डिफरंट डेप्थ कुठल्या, डेप्थ एच आणि डेप्थ एक्स, ही दोन्ही सुद्धा एक्सप्रेशन, दोन्ही सुद्धा जी काही टोटल प्रेशरचा फॉर्म्युला आहे हे 3 पॅरामीटर्स वरती डिपेंड आहेत, मेनली 3 पॅरामीटर्स आहेत. तर ह्यातून एक की ऑब्झर्वेशन आपण काय करू शकतो. पहिलं ऑब्झर्वेशन, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डेप्थ एक्स, डेन्सिटी डी अँड ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. प्रेशर आपण कुठं कॅल्क्युलेट करत आहे, किती डेप्थला कॅल्क्युलेट करत आहे, मी डेप्थ एच ला कॅल्क्युलेट करत आहे का डेप्थ एक्स ला कॅल्क्युलेट करत आहे, कारण इथं डेप्थ एक्स ही डेप्थ एच पेक्षा जास्त आहे किंवा डेप्थ एच ही डेप्थ एक्स पेक्षा कमी आहे. प्रेशर मी किती डेप्थला कॅल्क्युलेट करत आहे, ती डेप्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जे मी लिक्विड घेतलेलं आहे त्या लिक्विडची डेन्सिटी काय आहे ते इम्पॉर्टंट आहे, आणि ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, या 3 पॅरामीटर वरती प्रेशर डिपेंड आहे. आणि ते प्रेशर हे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये नाही आहे, इट इज इन डायरेक्ट प्रोपोर्शन. डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय, मी डेप्थ वाढवलं प्रेशर वाढणार, डेन्सिटी वाढवलं प्रेशर वाढणार, ॲसिलरेशन डी टू जी ची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट 9.81 असते, आणि डेप्थ आणि डेन्सिटी जर मी वाढवली तर प्रेशर वाढणार, डेप्थ आणि डेन्सिटी जर मी कमी केली तर प्रेशर कमी होणार. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेप्थ, डेन्सिटी अँड ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिस इज फर्स्ट की ऑब्झर्वेशन. सेकंड, all points at the same depth in the liquid are under same pressure. Obvious. जर मी ही हाईट एच जी आहे, मी सपोज लेवल B1 वरती इथं ह्याच लेवलवरती असणाऱ्या पॉइंटचं जर मी प्रेशर कॅल्क्युलेट करत असेल, प्रत्येक पॉइंटसाठी असणारी हाईट ऑब्वियस सगळ्यासाठी सेम असणार. जर ती हाईट सेम असेल लेवल B1 साठी जर मी विचारात घेतलं तर, जर डेप्थ सेम असेल तर तिथं येणारं प्रेशर काय असणार आहे त्या करस्पॉन्डिंग पॉइंटला सेम असणार आहे. समजा मी लेवल B2 म्हटली, मी सगळे जे काही पॉइंट्स कन्सिडर केलेले आहेत ते सगळे पॉइंट्स ह्या लाईन्स वरती आहेत, तर ह्या सगळ्या लाईन्स वरती असणाऱ्या पॉइंटसाठी असणारी करस्पॉन्डिंग जी काही डेप्थ आहे ती डेप्थ एक्स आहे. तर ती डेप्थ एक्स प्रत्येक पॉइंटसाठी सेम आहे, त्यामुळे ह्या लाईनवरती असणाऱ्या प्रत्येक पॉइंटसाठी येणारं जे काही प्रेशर आहे, टोटल प्रेशर आहे, ते प्रेशर काय येणार, सेम येणार. इफ डेप्थ इज सेम, pressure will remain the same. So all points at the same depth in the liquid are under the same pressure. Third point, pressure at a point due to the liquid on the surface of the liquid is 0 as height or x is equal to 0. जर मी प्रेशर कुठं कन्सिडर करतो आहे, ह्या लिक्विडचा जो काही सरफेस आहे, हा जो लिक्विडचा सरफेस आहे, त्या लिक्विडच्या सरफेस वरती जर मी प्रेशर कन्सिडर करत असेल तर इथं ऑब्वियस काय, हाईट 0 आहे. इथं हाईट जर मी 0, एक्सचं जर उत्तर मी 0 म्हटलं, एक्सचं उत्तर 0, तर ऑब्वियस तिथं जे काही येणारं प्रेशर आहे त्या प्रेशरचं व्हॅल्यू, पीची व्हॅल्यू, पी कुठं, ॲट अ पॉइंट ड्यू टू लिक्विडमुळं येणारं प्रेशर. इथं मी ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा उल्लेख नाही केला, मी फक्त लिक्विडमुळे येणारं प्रेशर पी जे काय आहे ते प्रेशर, जर ऑब्वियस लिक्विडचा सरफेस म्हटल्यावर तिथं हाईट 0, मग प्रेशर तिथं काय असणार, 0 असणार. अँड फोर्थ पॉइंट, P ड्यू टू द लिक्विड इज नॉट अफेक्टेड बाय द शेप अँड साईज ऑफ द कंटेनर. प्रेशर जे आहे हे प्रेशर ह्या फॉर्म्युल्यामध्ये कुठंही आपण हे जे बिकर मी कन्सिडर केलं किंवा सपोज हा कंटेनर जो काय आहे तो कन्सिडर केला, त्याचा साईज आणि शेप किंवा त्याची असणारी जी काही डायमेन्शन आहेत त्या डायमेन्शनचा उल्लेख ह्या फॉर्म्युल्यामध्ये कुठं आहे का, किंवा त्यांना इथं कुठं महत्व दिलेलं गेलेलं आहे का, नाहीये. इथं इम्पॉर्टंट का आहे, प्रेशर जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर प्रेशर, टोटल प्रेशर म्हणतोय मी, टोटल प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर वरती डिपेंड आहे, त्याच्यानंतर डेप्थ वरती डिपेंड आहे, की डेप्थ एच असेल किंवा एक्स असेल तर डेप्थ वरती डिपेंड आहे,
त्याच्यानंतर डी वरती डिपेंड आहे. डी म्हणजे काय? डेन्सिटी ऑफ द फ्लुइड ऑर लिक्विड जे आपण कन्सिडर केलं त्याच्या डेन्सिटीवरती ते डिपेंड आहे आणि त्याच्यानंतर जी वरती ते डिपेंड आहे. सो जी इज द एक्सिलरेशन ड्यू टू gravity. So these are the 4 key observations which are very important when we are talking about total pressure. टोटल प्रेशर म्हणजे ज्यावेळी आपण टोटल प्रेशर म्हणतो त्यावेळी टोटल प्रेशर मध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲटमॉस्फिअर कडून येणाऱ्या प्रेशरचा आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला विचारात घ्यावं लागतं टोटल प्रेशरसाठी. ओके, थँक्यू.